पेनमध्ये पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामांना वेग. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांचा पाहणी दौरा. पेन शहरात आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी नगर परिषद प्रशासनाने मोठ्या नाल्यांच्या सफाई मोहिमेला वेग दिला आहे. नगराध्यक्षा प्रीतम पाटील आणि उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील यांनी आज शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा करत सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष तपासणी केली. मागील 10 दिवसांपासून नालेसफाईचे काम सुरू असून शहरातील तब्बल 12 मोठ्या नाल्यांची साफसफाई करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या पाहणी दौऱ्यात शहरातील कोळीवाडा, बाजारपेठ, बोरगाव रोड, शंकरनगर, उत्कर्षनगर, म्हाडा वसाहत आणि झी गार्डन परिसरातील नाल्यांची पाहणी केली. अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केरकचरा टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे नाल्यांचा पाण्याचा प्रवाह अडतो आणि पावसाळ्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यात नालेसफाईची गुणवत्ता आणि कामाची पद्धत तपासण्यात येत असून पुढील 10 दिवसात काम पूर्ण झाल्यानंतर दुसरा पाहणी दौरा करण्यात येणार आहे. पावसाळ्यापूर्वी शहरात पाणी तुंबू नये, नागरिकांना अडचणी निर्माण होऊ नयेत आणि स्वच्छता अबाधित राहावी यासाठी प्रशासनाने अत्यावश्यक कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत. नाल्यांमध्ये जाणीवपूर्वक कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर आणि व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही नगराध्यक्षांनी दिला. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. या पाहणी दौऱ्यात मुख्याधिकारी जीवन पाटील, आरोग्य अधिकारी दयानंद गावंड, सुहास कांबळे, शिवाजी चव्हाण यांच्यासह उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील, सभापती कलावती पाटील, सभापती आफरीन आखवारे तसेच नगरसेविका पल्लवी कालेकर उपस्थित होत्या. आज आमचा पाहणी दौरा यासाठी आहे की पावसाळा जवळच आलाय. पावसाळ्यापूर्वी दरवर्षी नगरपालिका जे आपले मोठे ड्रेन आहेत त्यांची सफाई ही प्रामुख्याने अगोदर घेतली जाते, कारण का पावसाळ्यात त्याच्यापासून लोकांना कुठलाही त्रास होता कामा नये यासाठी आज आमचा पहिला राऊंड आहे. कामाला सुरुवात मागच्या 10 दिवसापूर्वीच झाली आहे, पण सध्या आमची ही पहिल्या दौऱ्यात आमची पाहणी आहे की कशा पद्धतीने हे ड्रेन साफ केले जात आहेत. पुढच्या 10 दिवसानंतर जेव्हा काम पूर्ण होईल त्याच्यानंतर आमचा दुसरा राऊंड असेल की काम कशा पद्धतीने पूर्ण झालंय. आणि पेण नगर परिषदेची नगराध्यक्ष म्हणून प्रशासनाला माझ्या पूर्ण सूचना आहेत की पावसाळा जवळ आलाय, त्याच्यामुळे विकास कामांच्या बरोबरीने पावसाळ्याच्या दृष्टीने जी अत्यावश्यक कामं आहे त्यांना प्राधान्य देऊन ती कामं लवकरात लवकर कशी पूर्ण करता येतील यासाठी आमचे प्रयत्न आहेत.